8ची विभाज्यतेची कसोटी अशी आहे, जर संख्येमधील शेवटचे 3 अंक आहेत तसे घेऊन तयार होणाऱ्या संख्येस 8ने भाग जात असेल तर त्या संख्येसुद्धा 8ने पूर्ण भाग जातो. उदाहरणार्थ पहिली संख्या आहे 16,568. याच्यामध्ये इकडून उजवीकडचे 3 अंक फक्त बघायचे, ते आहेत 5, 6, 6, 8. तर तिकडे चौथा 5वा अंक कोणता आहे हे काय ते बघायची गरज नाही. शेवटचे 3 अंक बघायचे. ती संख्या आहे ते 568. तिला भाग जातो का ते बघायचं. 8 7 56, बाकी उरली 0. 8 खाली घेतला, 8 1 8. थोडक्यात 568ला भाग जातो 71चा. आणि म्हणून ज्या संख्येच्या शेवटी 568 असतील, इकडे कोणतेही अंक असतील, अशी कोणतीही संख्या असेल तर तरी तिलासुद्धा 8ने पूर्ण भाग जाईल. दुसरी संख्या घेऊ. 1,29,674. शेवटचे 3 अंक बघून संख्या तयार होते 674. तिला भाग दिला 8 8 64. 66मधून 64 गेले, 3 राहिले, 4 खाली घेतले, संख्या तयार झाली 34. 8 चौक 32, बाकी उरली 2. म्हणजे 674ला 8ने पूर्ण भाग जात नाही, कारण बाकी 2 उरते. आणि म्हणून ही जी संख्या आहे 1,29,674, हिलासुद्धा 8ने पूर्ण भाग जात नाही. थोडक्यात असं की शेवटचे 3 अंक बघून बाकी उरलेले अंक काही असतील तरी शेवटचे 3 अंकाला जर ती संख्या तयार होते, तिला जर 8ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येलासुद्धा 8ने पूर्ण भाग जाईल, आणि नसेल जात तर जाणार नाही.